तर याच्यात सगळेच महान आहेत, कोणी लहान नाही आहे. प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे, प्रत्येकाची मेहनत आहे. काही पडद्याच्या मागे दिसत नाही पण काम करतात. कधी आमचं त्यांच्याकडे लक्ष नसतं, त्यांचं आमच्याकडे लक्ष असतं. आणि दुसरी गोष्ट, आम्ही मुद्दाम बोलत नाही. एक वेळ असते, त्या वेळेनुसार बोलावं लागतं. पण बोलण्याचं हेतू एवढंच आहे की तुमच्यातही बदल व्हावा, आमच्यातही बदल व्हावा, एवढंच फरक. नाही तर आमच्यासारख्याला तुमचं गाव लुटायला वेळ लागत नाही. आम्ही जर ठरवलं प्रत्येकाकडून उसनेच घ्यायचं तर काय 4 फॉर्च्युनर येतील आम्हाला, पण नको. तुमच्याच फॉर्च्युनर मध्ये आम्हाला फिरायचंय बस. आमचे गुरुजी सांगतात आपण मठ बांधायचं नाही, धर्मशाळा बांधायची नाही, मंदिर बांधायचं नाही, गाडी घ्यायची नाही. एवढ्या गाड्या आपल्या हक्काच्या आहेत. आम्ही गाडी घेतल्यावर तुमच्या गाडीवरचा हक्क संपेल ना आमचा, बरोबर आहे? हो बोलले, हो असू द्या. तुमचं प्रेम आहे. अगदी शशीदादापासून मयूर वगैरे सगळी मुलं, जी दिसणारी न दिसणारी सगळीच याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. कोणी नाही असं नाही. अगदी पत्रावळी उसळण्यापासून, पत्रावळी टाकण्यापासून ते अगदी केर कचरा काढण्यापर्यंत या सगळ्यांचे आम्ही ऋण व्यक्त करतो. आणि या उत्सवामध्ये ज्यांनी सर्वश्री आमचे आदरणीय हरिभक्तीपरा निवृत्ती महाराज शेळके आणि संदीपजी महाराज हे दादांची धुरा दिंडी सांभाळतात. आणि या उत्सवामध्ये अगदी काकड्यापासून संध्याकाळी कीर्तना करत असतात. कारण पहाटे लवकर उठतात, 4-4:30ला उठतात, काकडा करतात. रात्री थोडे 11 वाजून गेले की मग त्यांना आरामाची गरज असते. आम्हाला काही लगेच झोपून घेत नाही. तुम्ही पण काही घरी जाऊन लगेच झोपत नाही, काहीतरी पुण्याची गणना करत असतो. पण आम्हाला चर्चा करायला लागते, उद्या काकडा करायचा आहे, कीर्तन कोणाचं आहे, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून लवकर झोप येत नाही, कोणा सकाळी उठून काकडा करायचा असतो. म्हणून संदीप भाऊ यांचा सत्कार आपण आदरणीय सुनील भाऊंच्या हस्ते करूया. म्हणजे अगदी काकड्यापासून हरिपाठ, कीर्तन, प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते कामाला आहेत. काम सोडून घराकडे थोडंसं दुर्लक्ष करून इथे एवढी व्यवस्था करतात. काळे वाजवायला हरकत नाही. भूक लागले तर काळ्या तरी कशा वाटतील. माईक मध्ये हा आता काय कुंडली गौर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तसेच आपल्या